माझा नवरा दुबईमध्ये कामाला गेल्यानंतर मी पूर्णपणे एकटी पडले। माझ्या नवऱ्याची आठवण मला सतत सतवत होती आणि तेव्हाच माझ्या जेठानीचा मुलगा काही दिवस माझ्या सोबत राहण्यासाठी आला। पण त्याच्यासोबत घातलेला वेळ इतका भयानक ठरणार होता याची मला जराही कल्पना नव्हती। एके दिवस मी बाथरूममध्ये आंघोळ करत होते आणि तो बाहेर हॉलमध्ये मोबाईल पाहत होता। तेव्हा मी बाथरूममधून त्याला आवाज दिला, ओमकार, माझा टॉवेल तिथे बाजूला पडलेला आहे, प्लीज ते घेऊन येशील का? माझे शब्द ऐकताच तो लगेच टॉवेल घेऊन थेट बाथरूममध्ये आला आणि न काही बोलताच माझ्यासोबत तिथेच त्यांनी नमस्कार, माझं नाव चेतना, माझं वय 32 वर्ष आहे। माझा नवरा दुबईमध्ये इंजिनिअरिंग म्हणून काम करतो। तो खूप चांगला आणि प्रेमळ आहे। आमच्या लग्नाच्या सुरुवातीपासूनच तो मला खूप प्रेम करायचा। त्याचं हसणं, माझ्यासोबत हळूवारपणे बोलणं आणि रोजच्या छोट्या गोष्टींमधून माझी काळजी घेणं हे सगळं मला खूप आवडायचं। आम्ही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेत होतो। रात्री एकमेकांना बिलगून झोपणं हीच आमच्या नात्याची गोड आठवण होती। त्यांच्या मिठीत मला एक वेगळाच आधार मिळायचा। त्यांच्या बाजूला झोपले की मला नेहमी सुरक्षित वाटायचं। त्यांचे हात माझ्या पाठीवरून फिरायचे। त्यांची जवळीक, त्यांची उबदार मिठी आणि त्यांच्या शब्दांनी मला खूप दिलासा मिळायचा। तो दुबईला गेला आणि त्यांच्या आठवणीने मी दिवस काढत होते। त्यांचे फोन, मेसेजेस आणि व्हिडिओ कॉलमुळे काही प्रमाणात मी त्यांच्या जवळ असण्याचं मला वाटायचं, पण ते माझ्या प्रत्यक्ष सोबत नसल्यामुळे मनात एकटेपणाची भावना नेहमीच राहायची। माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांच्या आठवणीने भरलेला होता। आमच्या एकत्र राहिलेल्या सुंदर दिवसाची आठवण मला रोजच यायची। काही महिन्यापूर्वी माझ्या मोठ्या जेठानीचा मुलगा ओमकार काही दिवस माझ्याकडे राहायला आला होता। ओमकार माझ्या जवळचा होता आणि लहानपणापासूनच खूप गोड आणि प्रेमळ होता। जेठानी नेहमी त्यांची खूप काळजी घ्यायची आणि ओमकारही त्यांच्या शब्दांना मान देणारा मुलगा होता। त्याचमुळे त्याचं वागणं नेहमी आपुलकीचं आणि आधाराचं असायचं। माझ्या घरात तो आल्यामुळे मला एकटं वाटणं जरा कमी झालं होतं आणि घरातला वावरही जरा चैतन्यमय झाला। ओमकार माझ्याशी खूप गोड वागत होता, कामात मदत करत होता आणि घरातील छोटमोठ्या कामासाठी हातभार लावत होता। स्वयंपाकघरात काम करत असताना, भांडी घासत असताना आणि घरात साफसफाई करत असताना तो मदतीला धावत येत असे। त्याचं वागणं मला खूप छान वाटत होतं। एके दिवशी मी नेहमीसारखे घरकामात व्यस्त होते आणि त्या दिवशी मी निळी साडी आणि आकाशी रंगाचा ब्लाऊज घातला होता। तेव्हा ओमकार हसत हसत माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, काकू, आज लई सुंदर दिसतेस तू। एवढं बोलून त्याने अचानक माझ्या गालावर पप्पी घेतली। मी थोडी गोंधळले, पण त्याचे निरागस वागणं पाहून मी काहीच बोलले नाही। त्या क्षणी त्याच्या गोड वागण्यात मला काही चुकीचं वाटलं नाही, उलट त्याच्या शब्दांनी माझं मन प्रसन्न झालं। जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा ओमकारचं माझ्याकडे वागणं थोडं बदलू लागलं। त्याचं मला निरागसपणे उचलणं, खेळकारपणे माझ्याशी मस्ती करणं हे सगळं काही काळ ठीक वाटलं, पण आता त्याचं असं वारंवार करणं मला काहीतरी वेगळं वाटू लागलं। तो माझ्या अगदी जवळ येऊन उभा राहायचा, मुद्दाम माझ्या गालाला स्पर्श करायचा, कधी कधी तर त्याचे हात माझ्या कमरेवरून फिरायचे आणि मला त्याच्या या वागण्यामध्ये एक अनोळखा स्पर्श जाणवायला लागला। त्याच्या या वागण्याने माझं मन अस्तव्यस्त होऊ लागलं। तो जेव्हा माझ्याशी गप्पा मारायला यायचा तेव्हा तो मुद्दाम जवळ बसायचा, त्याचे हात माझ्या अंगाला लागायचे। त्याचं हे वागणं मला खटकू लागलं, पण मी त्याला काहीही बोलू शकले नाही। मला त्याच्यावर राग आला, पण त्याच्या निरागस चेहऱ्यावरचं हसू पाहून मी थोडी गोंधळले। एके दिवशी तो माझ्या मागून आला आणि मला उचलून घेतलं। मला त्याचं हे वागणं बरोबर वाटलं नाही, पण त्याचं वागणं फक्त मस्ती म्हणून असावं असं मी गृहीत धरलं। ओमकारचे असे खेळकर वागणं जसजसे दिवस जात होते तसतसं वाढतच होतं। त्याच्या नजरेतला बदल मला जाणू लागला होता, पण मी स्वतःला सांगत होते की हे फक्त माझ्या मनाचे खेळ असतील। कधी कधी तो माझ्या जवळ येऊन माझ्या गालाभोवती हात फिरवायचा आणि हळूवारपणे माझ्या केसात हात घालायचा। त्याचे हे हळूवार स्पर्श मला विचित्र वाटायचे, पण मी त्याच्यावर ओरडण्याऐवजी शांत राहायचे। त्याच्या अशा वागण्यामागे काहीतरी वेगळंच असण्याची शंका मला येऊ लागली, पण मी स्वतःवर विश्वास ठेवू शकत नव्हते। ओमकारच्या वयाचा विचार करून मी त्याला समजवण्याचं टाळत होते, पण त्याचे हसरे, प्रेमळ आणि जवळीक साधारणपणे वागणं माझ्या मनात प्रश्न निर्माण करत होतं।
हे सगळं खूप साधं आणि निरागस असावे असं मला वाटत होतं, पण त्याचं वागणं मला विचित्र वाटायला लागलं होतं. एके दिवशी ओमकारने मुद्दाम माझ्या हातावर हात ठेवला आणि माझ्याकडे पाहून म्हणाला, काकू तू खूप सुंदर आहेस. त्याच्या शब्दांनी मला धक्का बसला, पण मी काहीच बोलले नाही. मी त्याच्याकडे पाहत राहिले आणि त्याचं माझ्याकडे पाहणं मला खूप अस्तव्यस्त करणारं होतं. त्याच्या नजरेतला बदल आणि त्याच्या वागण्यातील जवळीक मला काहीच समजायला देत नव्हतं. आता मला हे स्पष्टपणे कळायला लागलं होतं की ओमकारचं माझ्याकडे वागणं फक्त गोडपणातून नसून काहीतरी वेगळंच आहे. मी त्याचं वागणं सहन करत होते, पण मनात एक अस्तव्यस्ता सतत राहायची. त्याच्या या वागण्यामुळे मी त्याच्याशी कसं वागावे हे मला कळत नव्हतं. त्याच्या अशा वागण्याने मी त्रस्त होत होते, पण मी त्याच्या अशा वागण्याला कधीही उघडपणे विरोधी करू शकत नव्हते. ओमकारचं हे वागणं पाहून मी संभ्रमात होते, कारण त्याचा गोडपणा आणि त्याचं वागण्यामागची भावना माझं मन अधिकच गोंधळून टाकत होतं. त्याच्याशी बोलणं आणि त्याला समजवणं आवश्यक होतं, पण त्या क्षणी मी काय करावे हे मला अजूनही समजत नव्हतं. ओमकारचं बदलतं वागणं माझ्या मनात अनेक प्रश्न उभे करत होतं. ओमकार रोज रात्री माझ्यासाठी मसाला दूध बनवायचा आणि मला प्यायला सांगायचा. तो नेहमी म्हणायचा की काकू हे दूध खास तुझ्यासाठी आहे, मसाला घालून बनवलंय. मी त्याच्या आग्रहाखातीर ते दूध पियायची, मात्र ते दूध पिल्यानंतर मला इतकी झोप लागायची की मला काहीच जाणवायचं नाही. सकाळी उठल्यावर मला असं वाटायचं की मी पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होते. ओमकारचा असा आग्रह आणि माझ्या त्या झोपण्यामागचं रहस्य मला काही केल्यामागं समजत नव्हतं. एके दिवशी मला सकाळी अचानक उलटी झाली. मला खूप घाबरायला झालं, त्यामुळे मी डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करायचं ठरवलं. मी हॉस्पिटलमध्ये जाऊन टेस्ट करून आले आणि रिपोर्ट पाहून माझे डोके गरगरायला लागलं. रिपोर्टमध्ये लिहिलं होतं की चेतना तुम्ही प्रेग्नेंट आहात. हे वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा नवरा तर दुबईत आहे, मग मी अशी प्रेग्नेंट कशी होऊ शकते? माझ्या मनात एक वादळ उठलं. त्या क्षणी मला एकच गोष्ट सुचवली, ओमकार. तो नेहमीच मला दूध पिण्यास सांगायचा आणि दूध पिल्यानंतर मी बेशुद्ध अवस्थेत झोपून जायचे. मला वाटलं की त्यानेच माझा विश्वासाचा गैरफायदा घेतला असेल. माझं मन राग, तिरस्कार आणि दुःखाने भरून गेलं. मी काही न बोलता ओमकारवर आरोप केला, ओमकार तू माझा विश्वासघात केला आहेस. तू माझ्यासोबत नको ते केलंस. तुझ्यासारख्या माणसाला मी कधीच माफ करू शकत नाही. ओमकार आवाक झाला. तो मला सावरायला आला, पण मी त्याला घराबाहेर काढलं. त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मी त्याला बाहेर जाण्यास सांगितलं. त्याने माझ्या बोलण्याला प्रतिकार केला नाही, फक्त शांतपणे घर सोडून निघून गेला. त्याच्याही मनात दुःख होतं, पण मी त्याच्यावर विश्वास ठेवू शकले नाही. मी आतल्या खोलीत बसून रडत होते. माझ्या मनात एकच विचार येत होता, कसं आणि कधी असं घडलं असेल? माझ्या विश्वासाचं ओमकारने का असं केलं? पण अचानक दारावर टकटक झाली. मी दार उघडलं तर एक गाडी उभी होती. त्या गाडीतून 2 बायका आणि 2 पुरुष उतरले. त्यांच्या हातात काही कागदपत्र होती. तुम्ही चेतना मॅडम का? त्यांनी विचारलं. मी होकार दिला. त्यांनी सांगितलं, मॅडम आमच्या हॉस्पिटलमध्ये रिपोर्टची गडबड झाली आहे. तुमचे रिपोर्ट आणि आमच्या पेशंटचे रिपोर्ट चुकून एकमेकांमध्ये बदलले गेले आहेत. खरं तर आमच्या मॅडम प्रेग्नेंट आहेत आणि तुमचे रिपोर्ट चुकीचे छापले गेले आहेत. हे ऐकताच माझ्या मनातला सगळा राग धुळीसारखा उडून गेला. मी किती मोठा चुकीचा आरोप ओमकारवर केला होता याची जाणीव मला झाली. मी लगेच त्याला फोन केला. त्याला माफी मागितली होती. तो फोनवर शांत होता, पण त्याच्या आवाजात दुःख जाणवत होते. काकू, मला माहीत होते की तुझा राग योग्यच आहे. मी तुझ्या जागी असतो तरी कदाचित असेच केलं असतं. त्याच्या या शब्दांनी माझं मन खूप हललं. मी त्याला घरी परत येण्याची विनंती केली आणि तोही परत आला. तो घरात आल्यानंतर आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहून खूप रडलो. मी त्याला मिठी मारली आणि माफी मागितली. त्याने मला सावरलं आणि म्हणाला, काकू सगळं ठीक आहे. आपल्या नात्यात गैरसमज होणं स्वाभाविक आहे. आपण दोघांनी हे विसरून पुढे जायला हवं. आम्ही दोघेही एकमेकांच्या चुका माफ करून पुन्हा नवं नातं जुळवलं. त्या दिवशी मला एक गोष्ट समजली की आयुष्यात काहीही होतं, पण आपल्या जवळच्या माणसावर आपला विश्वास असावा लागतो. ओमकार माझ्या आयुष्यातील एक नवीन पाठ शिकून गेला. आरोप करायच्या आधी गोष्टींची सत्यता तपासणं महत्त्वाचं असतं आणि कधीही आपल्या मनात राग, शंका ठेवू नये.
कारण त्याने नात्याची सुंदरता नष्ट होऊ शकते. त्या दिवशी नात्यामधील विश्वासाचं महत्त्व मला पुन्हा नव्यानं कळलं. आम्ही एकत्र बसून पुन्हा नव्याने गप्पा मारल्या.